हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतो आहेत बटाट्याची काप, रवा फ्राय बटाट्याचे काप. दुपारची भूक, सकाळी ब्रेकफास्ट, कधीतरी आपल्याला चमचमीत खावंसं वाटतं, तर त्यावेळेला आपण हे बटाट्याचे काप हे बनवू शकतो वरण भातासोबत किंवा कधीतरी आपल्याला असंच नुसतंच खायला काहीतरी लागतं, तर त्यावेळेला आपण हे बटाट्याचे काप हे बनवून घेऊ शकतो. चवीला अगदी छान आणि चमचमीत आणि बनवायला तितकीच सोपी अशी ही डिश आहे. तर चला मग आपण बनवायला घेतो आहे. तर मी फक्त एकच बटाटा घेतला आहे आणि एका बटाट्यापासून कितीतरी काप बनतात ते तुम्हाला दाखवते. बघा, एक बटाटा घेतला मी, त्यावरची साल काढून घेतली आणि बटाट्याचे काप करते. बटाट्याचे काप करताना बारीक करायचे. तुम्ही याला स्लायझरचा वापरसुद्धा करू शकतात. तर तेही ते ॲडजस्ट करून करायचं. तुम्हाला किती जाड किती बारीक पाहिजेत, मोस्टली तर बारीकच करायचे, जेणेकरून ते छान कुरकुरीत होतात. तर मग बटाट्याचे काप करून झाल्यानंतर मी त्यांना पाण्याने धुवून टाकते. म्हणजे पाणी टाकते आता या बाऊलमध्ये आणि धुवून टाकते. मग मी साईडला घेतला रवा. तर हा जो चमचा आहे ना, याचे 2 ते 3 एवढा रवा मी घेतलेला आहे. बारीक रवा यासाठी यूज करायचा. त्यामध्ये तिखट घेते. तिखट वापरताना जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे बनवत असाल किंवा मुलांना खाण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही कमी तिखटाचा वापर करा, किंवा तुम्हालाही कमी तिखट खायचं असेल तर कमी तिखटाचा वापर करा. आपल्या प्रमाणे आहे. चवीनुसार मीठ, मसाला, हळद हे तुम्ही घालू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी रव्यामध्ये सर्व मिक्स करते. तोपर्यंत इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला छान तेल पसरून घेतलं. यामध्ये रवामध्ये जे आपण सर्व जिन्नस टाकले होते ते मिक्स करून घेतले आणि जे बटाट्याचे काप आपण पाण्यात ठेवले होते ते साईडला घेतले. एक एक बटाट्याचा काप घेऊन याला छान रव्याने कोटिंग करायची आहे ह्या पद्धतीने बघा. आणि आपला तवा गरम झालेलाच आहे. तर ह्यावरती असे आपल्याला सर्व पसरून ठेवायचे आहेत. आणि एका बटाट्याचे काप पूर्ण एका तव्यावरती छान पद्धतीने बसतात. आणि खूप बारीक जर केले तर तुम्हाला 2 बॅच करावे लागतील. परंतु थोडेसे जाड, म्हणजे खूप बारीक नाही, तर थोडेसे असे आपल्याला मी जसे बनवले त्या पद्धतीने, तर पूर्ण एक बटाट्याचे काप आपल्या तव्यावरती बसतात. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण तव्यावरती ते आपल्याला ठेवायचे आहेत. आणि बघा, पूर्ण एका बटाट्याची पूर्ण काप बसलेले आहेत तव्यावरती. अतिशय टेस्टी. मुलं तर खूप आवडीने खातात ही डिश. आणि आपल्यालाही कधीतरी वाटतं की आपल्यालाही काहीतरी चमचमीत दुपारच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटतं, किंवा सकाळीही काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं. कधीतरी भाजी करण्याचा कंटाळा येतो, तर वरण भातासोबत हे तुम्ही अगदी खाऊ शकतात. किंवा साधी खिचडी आपण बनवली त्यासोबतसुद्धा ही तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे डिश बनवू शकतात. आपल्याला हे बटाट्याचे काप दोघं साईडने छान फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यांना दोघं साईडने छान होऊ द्यायचं आहेत. सुरुवातीला जेव्हा ठेवलं त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक वेळेस आपल्याला त्यांना पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर परत झाकण ठेवून होऊ द्यायचे आहेत त्यांना. तर बघा, 1-3 मिनिटानंतर मी बघते तर आपल्या बटाट्याच्या कापचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपल्याला त्यांना आता उलट करून घ्यायचे आहेत. तर सर्व काप मी उलट करून घेते. आता उलटवून घेतल्यानंतर परत मी झाकण ठेवलं आणि 2 मिनटं छान होऊ दिले. तर आणि आपल्याला बघायचं आहे की आपले काप झालेले आहेत का. तर असं या पद्धतीने मी एक उलटानं किंवा सराट्याच्या साहाय्याने बघते तर आपले काप हे तयार झालेले आहेत. आता बघा, तुम्हाला जर कुरकुरीत हवी असेल तर थोडा वेळ यांना असंच झाकण न ठेवता होऊ द्यायचे आणि ते छान कुरकुरीत होतात. तर सर्व करूया. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर बघा, एकाच बटाट्यामध्ये, एक मोठ्या आकाराच्या बटाट्यामध्ये आपले किती काप झालेले आहेत.